तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठलं, जे गावरान पद्धतीने बनवलं जातं. तर चला बघूया कसं बनवतात ते. तर यासाठी आपल्याला बेसन घ्यायचे अर्धा वाटी, त्यात मिरची लसूणची पेस्ट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मसाले. तर बघूया कसं बनवतात. मी कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये मी 1 ते 2 पळी तेल टाकलेले आहे. तर या तेलाला आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये मी मोहरी व जिरं टाकणार आहे. मी अर्धा चम्मच मोहरी व अर्धा चम्मच जिरं टाकत आहे. आणि यानंतर मी यात कढीपत्ता टाकलेले आहे व कढीपत्ता तेलामध्ये चांगला फ्राय झाला. आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर या कांद्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे. जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे. गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे. यानंतर आपण यामध्ये पेस्ट टाकूया, जी आपण बनवली होती ती मिरची आणि लसूण आणि अद्रकची. तर ही पेस्टसुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. तर याला चांगलं वरी खाली करून तेलामध्ये चांगलं फ्राय करायचे आहे. तर यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. मी तर 1 चमच हळद टाकत आहे. आता हे हळदसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आता यानंतर आपण यात टमाटर घालूया. तर हे टमाटरसुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे, टमाटा मऊ होईपर्यंत. गॅसचा फ्लेम हाय ठेवला. हाय गॅस फ्लेमवरच मी सर्व भाज्या शिजवत आहे. तर याला चांगलं वरी खाली करून घ्या. आता हे शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसन. मी 1 वाटी बेसन घेतलं होतं. त्यामध्ये पाणी टाकून त्याला भिजवून ठेवलं होतं. आता ते बेसन आपण यामध्ये टाकलेलं आहे. तर हे बेसन खाली चिटकू शकतं, त्यामुळे टाकल्या थोडं आपल्याला हलवायचं आहे, कारण खाली चिटकू शकतं. यानंतर मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. तर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर याला 5 ते 10 मिनटं त्याच्यावर झाकायचे आहे. त्याआधी आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार. ते मीठ पण मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता याला आपण 5 ते 10 मिनटं झाकून घेऊया. तर आता झाकण काढलं, तुम्ही बघू शकता हे बेसन घट्ट झालेलं आहे. पिठलं होण्यासाठी तयार झालेलं आहे. फक्त अजून आपल्याला 2 ते 3 5 ते 10 मिनटं अजून झाकून ठेवायचे आहे. तर मी याला चांगलं आपण वरी खाली करून घेऊया. तर आपण ह्याला परत झाकून घेऊया. आता हे बेसन शिजलेलं आहे, घराघरामध्ये बनणारं बेसन पिठलं. तर इथं आपलं तयार झालेलं आहे गरमागरम पिठलं. तर तुम्ही याला भाकरीसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.